रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी केवळ स्टंटबाजी केली असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेते तथा मंत्री शंभूराज देसाई यांनी केलाय। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात जात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रशासनातील अधिकारी हे वसुली करत असल्याचा आरोप केला होता। या आरोपांवर आता मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील पलटवार केलाय। विरोधी पक्षाच्या नेत्यांकडे काही पुरावे असतील तर त्यांनी जिल्हा प्रशासनाला सादर करावे। पुरावे न देताच ते केवळ आरोप करत असल्याचं शंभूराज देसाई यांनी म्हटलंय। या प्रकरणी आपण धंगेकर यांनी विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार करणार असल्याचंही देसाई यांनी म्हटलंय। आपण सत्तेत सहभागी होताना भारतीय जनता पक्षानं विधानसभेला 80 ते 90 जागा लढवू देण्याचा शब्द दिला होता। तो पाळला जावा। लोकसभेत जी खटपट झाली ती विधानसभेत होता कामा नये अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे व्यक्त केली। मुंबईत राष्ट्रवादीच्या विचारमंथन बैठकीत भुजबळ हे बोलत होते। मनुस्मृती पुन्हा एकदा लागू करण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाच्या वतीनं करण्यात येतोय। त्यासाठी ते मागच्या दाराचा वापर करत असल्याचा आरोप शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। या संदर्भात विरोध करण्यासाठी 29 मे रोजी महाड येथे मनुस्मृतीचं दहन करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन देखील आव्हाड यांनी केलंय। पुण्याच्या आरोपीला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केला आहे। याबाबत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला असून पुण्यातील ससून रुग्णालय हे रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा असा परखड सवाल उपस्थित केलाय। पुणे अपघात प्रकरणी ससूनमधील 2 डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। फक्त ससूनमधील डॉक्टरच नव्हे त्या रात्री अनेकांनी आपला इमान विकलाय असा दावा धंगेकर यांनी केलाय। त्यांनी या संदर्भात एक ट्विट करत हळूहळू सर्व सत्य बाहेर येईल असा इशारा सुद्धा दिलाय।